शर्मिला ठाकरे माझ्यासोबत आहेत. वहिनी, भाषण झालं मोदींसमक्ष आणि कसं झालं, तुम्ही स्वतः इथे ऐकायला होतात आणि 5 वर्षांचा पहिला टप्पा, आत्ताचा टप्पा आणि तिसरा टप्पा, हे तिन्ही टप्पे राज ठाकरेंनी सांगितले आणि ज्या मागण्या केल्या त्याबद्दल काय म्हणता? मला असं वाटतं राजसाहेबांनी खात्री बाळगलेली आहे की मोदीजीच पंतप्रधान होणार आहेत. त्यामुळे त्यांनी आधीच महाराष्ट्राची ज्या काही मागण्या आहेत ते मोदीजींसमोर मांडलेल्या आहेत. आणि मी सर्व मतदारांना एकच विनंती करीन की बाळासाहेबांनी त्यांची इच्छा व्यक्त केली होती की मला जर काँग्रेसबरोबर जायला लागलं तर मी माझा पक्ष बंद करीन. सर्व मतदारांना विनंती आहे की बाळासाहेबांची ती इच्छा पूर्ण करा आणि शिवसेना उभाठाला त्यांचा बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करा. म्हणजे त्याच्यात आलं काय ते मोदी राज असं या सभेकडे पाहिलं गेलं. म्हणजेच भविष्यामध्ये मोदींचा राज ठाकरेंसोबत राज्याला लाभेल असं तुम्हाला वाटतं की तशी आशा आहे? कारण आता विधानसभा निवडणुकी लवकर सुरू होणार. मला असं वाटतं लोकांनी लोकांच्या भल्याचं राज्य आणावं. मला असं वाटतं लोकांनी लोकांच्या भल्याचं राज्य आणावं. आजची सभा लोकांनी आज राजसाहेबांनी कुठल्याही याच्यावरती टीका न करता लोकांच्या ज्या काय इच्छा आहेत, लोकांच्या ज्या काही मागण्या आहेत, समाजाच्या ज्या काही गरजा आहेत त्या मागण्या पण याच शिवतीर्थावरती बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण आपण ऐकायचो. याच शिवतीर्थावरती ज्या प्रकारे आपण पाहतोय आजचं हे भाषण झालं, मोदींच्या समक्ष हा भाषण झाला. भविष्याची नांदी कशी पाहता याला? खूप चांगलं आहे. महाराष्ट्राचं भविष्य उज्ज्वल आहे आणि मोदी आणि राज यांचा मिळून हा भविष्य असेल आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अशी मी आशा व्यक्त करते. मुंबईचं परफॉर्मन्स कसं पाहता आजच्या सभेनंतर? हे टर्निंग पॉईंट असेल? मला असं वाटतं की खरंच चांगला असायला पाहिजे, खरंच चांगला असायला पाहिजे. कारण मोदीजींनी आतापर्यंत जी काय 5 वर्षात कामं केलेली आहेत, पहिली 5 आणि आत्ताची 5, तर ती बघता महाराष्ट्र त्यांच्या बाजूने मतदान करेल असं मला वाटतं. तर इथं आपण पाहिलं शर्मिला ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली की जनतेनं आता उबाठा गटा संदर्भात त्यांनी भाष्य केलं की मुंबईमध्ये किंवा आगामी निवडणुकीमध्ये उबाठा गटाला त्यांची जागा दाखवून द्यावी आणि भविष्य उज्ज्वल आहे, मोदी राज राज्यात येईल असा विश्वासही त्यांनी इथे व्यक्त केला. कॅमेरामॅन दीपेश महाजनसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.